ज्यावेळेला आपण एक प्रश्न आपल्या स्वतःला विचारतो, की जगामध्ये सगळ्यात पॉवरफुल देश कुठचे? त्यावेळेला आपल्या डोळ्यासमोर येतात युनायटेड स्टेट्स म्हणजे अमेरिका, चायना, रशिया, जपान, जर्मनी, अजून काही युरोपियन देश. पण जर मी तुम्हाला सांगितलं, की एक असा सुद्धा देश आहे, ज्याला कधी-काळी खूप अंडर एस्टिमेट केलं गेलं, अनेकदा इग्नोरसुद्धा केलं गेलं, पण आज तो ग्लोबल बॅलन्सच्या बॅलन्स चेंज करतोय. तो देश म्हणजे इंडिया. बरोबर ऐकलत तुम्ही. आपला भारत. अनेकांना याची पूर्ण जाणीव नाहीये. पण शेवटपर्यंत जर तुम्ही हा व्हिडिओ बघितलात तर तुम्हाला स्पष्ट होईल, की संपूर्ण जग आज भारताकडे का लक्ष देतोय आणि भारताला तो का घाबरतोय. ही कहाणी एका मोठ्या हत्तीच्या उठण्यापासून सुरू होते. काही वर्षांपूर्वी भारताची इकॉनॉमी खूप स्लो होती असं बोललं जायचं. ब्युरोक्रेसीमध्ये अडकलेली होती असं सुद्धा बोललं जायचं आणि मॉडर्नाइज करणं म्हणजे खूपच कठीण अशी एकंदर भारताची प्रतिमा होती. पण गेल्या एका दशकात एकदम मोठा बदल झालाय. ही फक्त ग्रोथ नाहीये, तर ट्रान्सफॉर्मेशन आहे. लाखो लोक आज देशामध्ये पॉवर्टीमधून बाहेर आलेत. नवीन सिटीज या ठिकाणी बनतात आहेत. अर्बन सेंटर्स या ठिकाणी उभे राहिलेत आणि युनायटेड स्टेट्सच्या संपूर्ण लोकसंख्येपेक्षा मोठा असा मिडल क्लास भारतामध्ये एक तयार झालाय. म्हणजे तेवढी तर अमेरिकेची लोकसंख्या सुद्धा नाहीये, जेवढा आपल्याकडे मिडल क्लास आहे. जग ज्यावेळेला वॉशिंग्टन आणि बीजिंगच्या ट्रेड टेन्शनकडे बघत असताना भारतने गुपचूप, शांतपणे जगातील फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी म्हणून स्वतःला पुढे केले. जो जायंट इतके वर्ष झोपलेला वाटत होता, आता मात्र त्यांनी डोळे उघडलेत आणि त्यांनी चालायला सुरुवात केलेली. ही चाल हत्तीची आहे. पण ज्या वेळेला हत्ती चालतो, त्यावेळेला आजूबाजूला कोणीही येत नाही. एक देश फक्त इकॉनॉमीमुळे पॉवरफुल होतो का? जशी आता आपली इकॉनॉमी पॉवरफुल होते? नाही, असं नाही. देशाची मिलिटरी स्ट्रेंथ सुद्धा तेवढीच महत्त्वाची असते. पूर्वी भारताकडे आर्म फोर्सेस खूप मोठ्या होत्या, आता सुद्धा आहेत, पण त्या आउटडेटेड मानल्या जायच्या. पण आता मात्र हे चित्र पूर्णपणे बदलले. इंडिया हा जगातला सगळ्यात मोठा डिफेन्स इक्विपमेंट बायर आहे आणि त्या व्यतिरिक्त तो स्वतःचे फायटर जेट्स बनवतोय. तो स्वतःची न्यूक्लिअर सबमरीन्स बनवतोय. तो स्वतःची मिसाईल सिस्टीम बनवतोय आणि स्वतःचे स्पेस वेपन्स विकसित करतोय. इंडियाने आत्ता सध्याच एक अँटी सॅटेलाइट मिसाईल टेस्ट केला आणि यशस्वी झाला तो. आता म्हणजे काय तो? म्हणजे जगामध्ये पूर्ण ऑर्बिटमध्ये कुठेही सॅटेलाइट असेल, कुठच्याही देशाचा असेल, तो डिस्ट्रॉय करण्याची क्षमता आता भारताकडे आहे. फारच कमी देशांकडे ही क्षमता आहे. ज्या दिवशी जगातल्या मिलिटरी ॲनालिस्टने हे बघितलं आणि त्यांनी ओळखलं, की आता भारत हा कोणाला कॉपी करत नाही. हा खूप म्हणजे खूप पुढे निघून गेले. तो कोणाकडनं मोटिवेट होत नाहीये. जर कोणाला मोटिवेट व्हायची गरज असेल, तर ती आता आपल्यालाच आहे. ह्या पद्धतीने जग भारताकडे बघते. टेक्नॉलॉजिकल रिव्होल्यूशन भारताची तुम्हाला मी सांगतो. 100 करोडपेक्षा जास्त लोक आज मोबाईल कनेक्शन वापरतात. 100 करोड. जगातील सगळ्यात मोठी बायोमेट्रिक आयडेंटिटी सिस्टीम आधार कार्ड ही आपल्या भारतामध्ये बनलेली आणि बिलियन्स ऑफ डॉलर्स स्टार्टअप निर्माण करणारा इनोव्हेशन नेटवर्क सुद्धा भारताने बनवून टाकलेले आहे. भारत हा जगाचा डिजिटल बॅकबोन बनतोय. जगाचा. त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स येऊ दे, फिनटेक येऊ दे, हेल्थ इनोव्हेशन येऊ दे, ई कॉमर्स येऊ दे, सगळ्या क्षेत्रांमध्ये भारत लिटरली ट्रेंड सेटर बनतोय. तो कोणाचा ट्रेंड फॉलो नाही करत आहे, तो ट्रेंड सेटर बनतोय. लोक जग आज भारताकडे बघतात आहेत आणि ट्राय करतात आहेत की आपण सुद्धा भारतासारखं करावं. पण ह्या सगळ्या गोष्टींनी भारत पॉवरफुल झालाय का? नाही. भारताची ॲक्च्युअली जी एक खोल शक्ती आहे, ती आहे कल्चरल कॉन्फिडन्स. 600 मिलियनपेक्षा जास्त यूथ असलेला भारत आता वेस्टर्न स्टँडर्डवर स्वतःला मोजत नाही. पहिलं करायचा. त्याला ते वेस्टर्न स्टँडर्ड्स वाटायचे की त्याच्याप्रमाणे आपण राहावं, त्यांच्यासारखं आपल्याला फ्रीडम असावं, त्यांच्यासारखं आपलं राहणीमान असावं, लाईफस्टाईल असावं. पण आता आता त्या वेस्टर्न स्टँडर्डवर तो स्वतःला मोजत नाही. तो आपल्या हिस्ट्रीवर, आपल्या स्किल्सवर, आपल्या आयडेंटिटीवर अभिमान बाळगतो. हा जो मेंटल शिफ्ट आहे ना, हा कुठच्याही देशाला अनस्टॉपेबल बनवतो. डिप्लोमसीमध्ये सुद्धा भारत बघा पूर्णपणे वेगळा आहे. तो कोणाचा पॉन आहे, तो कोणाचंच ऐकत नाहीये. ना वॉशिंग्टनचा ऐकतो, ना मॉस्कोचा ऐकतो, ना टोकियोचा ऐकतो, ना युरोपचा. वॉशिंग्टन, मॉस्को, टोकियो, युरोपबरोबर सगळ्यांबरोबर त्यांनी चांगले रिलेशन ठेवले आहेत. त्याच वेळेला तो बीजिंग सोबत सुद्धा कम्युनिकेशन ठेवतो.
स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी ही भारताची फॉरेन पॉलिसीचं केंद्र झालं. तुम्ही बघा, तो S-400 मिसाईल सिस्टीम रशियाकडनं घेतो, पण त्याच वेळेला युनायटेड स्टेट्ससोबत डिफेन्स ॲग्रीमेंट साईन करतो. क्वाड पार्टनरशिपमध्ये जपान आणि ऑस्ट्रेलियासोबत दोन्हीकडे सहभागी होतो. बॉर्डर टेन्शन असून सुद्धा चायनाबरोबर त्याने पूर्ण संबंध तोडलेले नाही आहेत. काही चायनीज ॲप्स आपण बॅन केले, काही इन्व्हेस्टमेंट रूल्स आपण कडक केले, पण डिप्लोमॅटिक टॉक्स मात्र आपण चालू ठेवले. हा जो केअरफुल बॅलन्स आहे ना, जो जगामध्ये भारताला लिटरली फॉर्मिडेबल बनवतो. इंडियाने युरोपबरोबर, इस्रायलबरोबर, आफ्रिकासोबतही पार्टनरशिप्स इतक्या मजबूत केल्या आहेत. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये, रिन्युएबल एनर्जीमध्ये, सायबर सिक्युरिटीमध्ये, ॲग्रिकल्चरमध्ये सगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांनी सगळ्या जगामध्ये सहकार्य वाढवलेले आहे. जगातील सगळ्यात मोठी डेमोक्रेसी म्हणून भारताला एक मोरल क्रेडिबिलिटी पहिल्यापासूनच आहे. युनायटेड नेशन्स किंवा G20 सारख्या प्लॅटफॉर्मवर आज भारताचा आवाज ऐकला जातो. भारताच्या आवाजासाठी तिकडे वेट केलं जातं. इंडियन डिस्पोरा म्हणजे 30 मिलियनपेक्षा जास्त लोक आज परदेशात आहेत. 30 मिलियनपेक्षा जास्त. हे लोक भारतामध्ये आणि जगामध्ये ब्रिजेससारखं काम करतात आहेत. इंडियन ओरिजिनचे CEOज आहेत. ते Googleमध्ये आहेत, Microsoftमध्ये आहेत आणि अशा अनेक कंपन्यांमध्ये. ते त्या कंपन्यांचं नेतृत्व करतात. त्याच वेळेला युनायटेड स्टेट्समध्ये, युनायटेड किंगडममध्ये, कॅनडामध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये इंडियन हेरिटेजचे नेते आहेत आणि ते इतके प्रभावी आहेत आणि ते इतक्या मोठ्या मोठ्या पदांवर आहेत. भारताची फॉरेन पॉलिसी ही कधीही ॲग्रेसिव्ह नव्हती, कधीही ॲग्रेसिव्ह नाही आहे आणि याच्यापुढे ती कधीही ॲग्रेसिव्ह राहणार नाही. पण ती सबमिसिव्ह पहिल्यासुद्धा नव्हती, ती आतासुद्धा सबमिसिव्ह नाही आहे आणि याच्यापुढे सुद्धा ती सबमिसिव्ह राहणार नाही. ती प्रॅक्टिकल आहे, ती फ्लेक्झिबल आहे, ती लाँग टर्म फोकस्ड आहे. आज आपल्याला सकाळी असं वाटलं आणि संध्याकाळी आपण डिसिजन घेतलं, असं भारताने कधीही केलं नाही. आज अमेरिकेने ज्या पद्धतीने टॅरिफ्स लावले, त्यावेळेला भारताने एकाही प्रकारचं रिॲक्शन असं दिलं नाही, की ज्याचा जगावर विचित्र परिणाम होईल. भारत आता हा मायनर पार्टनर राहिलेला नाही. तो स्वतःची स्क्रिप्ट स्वतः लिहितोय. भारतासाठी आता कोणी स्क्रिप्ट लिहू शकत नाही. ह्याच्यापुढे तर मुळीच शक्य नाही. एकेकाळी ब्रिटनने असा प्रयत्न केला, पण आता ब्रिटन भारतावर कितीतरी गोष्टींमध्ये डिपेंडंट आहे. माझ्या मते भारताची जी खरी ताकद आहे ती GDP, मिलिटरी किंवा टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा नाही आहे. ती आहे भारताच्या माइंडसेटमध्ये. जो देश शतकानुशतकांच्या आव्हानानंतर सुद्धा उभा राहिला, ॲडॅप्ट झाला, ॲडॅप्ट केला आणि त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवला. अशा देशाला थांबवणं हे खूप कठीण असतं. खरा प्रश्न हा नाही आहे की भारताचा उदय होतोय की नाही आहे. खरा प्रश्न हा आहे की जग भारताच्या या उदयासाठी तयार आहे का? त्यांची एवढी तयारी आहे का?